मी डॉक्टर काजरी, मी काजरी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे। आमच्या काजरी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात। सोलापूर लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून आमदार राम सातपुते यांचे अधिकृत घोषणा झाली। त्यानंतर सोमवारी सायंकाळी छत्रपती संभाजी महाराज चौकात सातपुते यांचे भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले। सोमवारी दुपारी 12 वाजता सातपुते यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांच्या कार्यालयास भेट दिली। यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्यासह शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राम सातपुते यांचं स्वागत केलं। यावेळी हरिभाऊ चौगुले, भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी नगरसेवक अनंत जाधव, संजय सरवदे, राजू शिंदे, सुनंदा साळुंके, मनीषा ललावडे, जयश्री पवार, पूजा चव्हाण, अश्विनी भोसले, अनिता गवळी यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सरळ फाईट आहे कामगाराचा मुलगा, कारण कामगाराचं शहर आणि माजी मुख्यमंत्र्याची मुलगी त्या ठिकाणी ते सोन्याचा चमचा घेऊन तोंडात जन्माला आलेले लोक आहेत। माझ्या घरामध्ये कधी चमचा मी बघितलेलाच नाही, त्यामुळे आपल्याला काळजी करायचं कारण नाही। ही निवडणूक वन साइड आहे आणि त्यांची कालच त्या ठिकाणी पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि येत्या काळामध्ये बापू तसं बघितलं तर आपली वैचारिक नाळ एक आहे सगळ्या शिवसैनिकांची माझी। त्यामुळे सर मी आपल्याला शब्द देतो की माझ्याकडून कधीच त्या ठिकाणी आपल्या सर्व शिवसैनिकांना अंतर दिलं जाणार नाही। जसं मला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जसे आहेत तसेच मला शिवसेनेचे कार्यकर्ते राहतील आणि माझी सर्व कार्यकर्त्यांना, माता भगिनींना विनंती आहे की आपण ताकदीने त्या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जावं, कारण ही निवडणूक विचारांची आहे। ही निवडणूक त्या ठिकाणी देशाला त्या ठिकाणी विश्वगुरू करणारी निवडणूक आहे। ही निवडणूक त्या ठिकाणी समोरचा उमेदवार आणि माझ्यातच नाही आहे। ही निवडणूक त्या ठिकाणी ज्यांनी हिंदूंना दहशतवादी म्हणलं त्याच्या विरोधातली निवडणूक आहे। हा भगवा जो आहे आपण जो गळ्यात घालतो, भगवा झेंडा जो आपण हे करतो, हा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे। हा भगवा त्या ठिकाणी राणा प्रतापांचा आहे। हा भगवा आपल्या पंढरपूरला येणाऱ्या लाखो करोडो वारकऱ्यांचा आहे। त्या भगव्याला हे भगवा आतंकवादी म्हणलेले आहे। त्यामुळे आपल्याला ही निवडणूक विचारांची त्या ठिकाणी निवडणूक आहे। आपल्या सगळ्यांना सांगतो की मोठ्या प्रमाणामध्ये समोरच्या ताकदीचा त्या ठिकाणी ख्रिश्चन मशिनरीना पाठबळ आहे। त्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांचं तुष्टीकरण हे करतात। आम्ही ज्या वेळेस उमेदवारी घोषित झाली त्यावेळेस सर्व महापुरुषांचं दर्शन घेतलं। त्या ठिकाणी सगळ्या महापुरुषांना नतमस्तक झालो। सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वराचं आम्ही दर्शन घेतलं, परंतु समोरच्यांना कधी हे सुचलं नाहीये। त्यामुळे आपल्याला विनंती आहे, हे कॉन्व्हेंटमध्ये शिकलेले लोक यांना एवढं माहित नाही की सोलापूर माळशिरस विधानसभा हे सोलापूरचा आहे। सोलापूरचा मी आमदार आहे, सोलापूर जिल्ह्यातला आमदार आहे आणि अशा पद्धतीचा केविलवाना प्रयत्न करतायत। मला विश्वास आहे येणाऱ्या निवडणुकीच्या निकालानंतर 4 जूनला या ठिकाणी सोलापूरकर यांना यांची जागा दाखवतील आणि जेव्हा अशा प्रस्थापितांच्या विरोधात लढा होतो त्यावेळेस सामान्य जनता जिंकते आणि सोलापूरची जनता निश्चित या ठिकाणी मला आशीर्वाद देईल, हेच या ठिकाणी मी आशा बाळगतो। आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।